100 आउट ऑफ 90 मार्क्स घ्यायचेच घ्यायचे. ठीक आहे, 90 घ्यायची का? 90 नाही सर, 90 मार्क्स घ्यायचे. भाग 1, भाग 1, भाग 2, भाग 3, भाग 4 आणि भाग 5 असा पूर्ण तुमचा मराठीचा सिलेबस डिझाइन झालेला आहे. याच्यामध्ये की जेव्हा आपण एखादं कॉलेज बदलतो, कॉलेज बदलल्यानंतर नवीन कॉलेजमध्ये जातो, तेव्हा जुन्या कॉलेजची मैत्रीण आपल्या ओळखीची असते की नाही? असते. आणि नवीन कॉलेजमध्ये एक नवीन मैत्रीण होते, परंतु नवीन कॉलेजची जी मैत्रीण असते ती एवढा वेळ घेते की जुन्या मैत्रिणीला वेळ देता येत नाही. तसंच काहीतरी इथं झालेलं आहे. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजी इथे एवढा वेळ चाललाय की मराठी इंग्रजीला वेळच देता येत. रामराम मंडळी, कसा चालू आहे मराठीचा अभ्यास? सर मराठीचा अभ्यास कसा करू काही समजत नाहीये. काही काळजी करू नको, मराठीची पूर्ण स्ट्रॅटेजी वगैरे सगळं बनवून सगळं लिहून तुझ्या मागे इकडे सगळं लावलेलं आहे. काळजी करायचं काम नाही. हा व्हिडिओ जर तुम्ही एकदा बघितला तर मराठीमध्ये आपण असा करतो विचार की माझा फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्स, बायोलॉजीचा चांगल्या पद्धतीने अभ्यास चालू आहे, पण मी मराठीचं कसं करू? मराठी म्हणजे डोक्यात बसत नाहीये की नेमकं माझा प्लॅन काय आहे मराठीबद्दल, काहीच नाही कळत आहे. तर काळजी करू नका, हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. असा व्हिडिओ पूर्ण यूट्यूबवरती मला तुम्ही दाखवा की या पद्धतीचं आणि ह्या डिटेल्ड लेवलचं कंटेंट आणि मेहनत जर तुमच्यासाठी कोणी केली असेल तर ते फक्त एकच व्यक्ती आहे, सौरव दादा. ठीक आहे, हे व्हिडिओ बघितल्यानंतर मराठीसाठी काहीच करायचं काम नाही तुम्हाला. गॅरंटी की साथ, गॅरंटी देऊन सांगतो. हे केल्यानंतर आणखीन काहीच करायचं काम नाहीये. मराठीमध्ये तुम्हाला आउट ऑफ मार्क्स कसे घेता येईल, मराठीमध्ये जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला 100 पैकी 80, 100 पैकी 90 मार्क्स कसे मिळेल ते सगळं तुम्हाला सांगणार आहोत. फक्त व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा सर मला मराठीमध्ये 90 आउट ऑफ. चला काही काळजी करू नका, सौरव दादा तुमच्या सोबत आहे. बघा मराठीचा अभ्यासक्रम पहिल्यांदा लक्षात घेऊ. ठीक आहे, मराठीचा अभ्यासक्रम काय आहे तर तुमचा काही तुम्हाला बघा वेगवष्ट आहे, रोज मातीत, आयुष्य आनंदाचा उत्सव, थांब रे जरा, आषाढ गणा, वीरांना सलामी, रंग माझा वेगळा, आत्मविश्वास सारखी शक्ती नाही, असे तुम्हाला भाग 1 मध्ये चॅप्टर आहे. त्यानंतर भाग 2 मध्ये तुम्हाला कविता आहेत. विंचू चावला, रेशीम बंद, समुद्र पोडून पडला, ठीक आहे, कोंडून पडलाय, दंतकथा, आरशातील स्त्री, रंगरेषा, रूपरेषा, जयपूर फुडचे जनक. ठीक आहे, हा झाला तुमचा भाग 2 ज्याच्यामध्ये तुम्हाला कविता दिलेल्या आहेत, जे लहानपणापासून आपण अभ्यास करतोय. मराठी आपली मातृभाषा, लहानपणापासून अभ्यास करतोय. काही करायचं का, काळजी करायचं काम नाहीये. मराठीमध्ये चुटकी वाजवली की मार्क्स पडतील, पण व्हिडिओ बघा. ठीक आहे, भाग 3 कथा आणि साहित्य प्रकार. बघा साहित्य म्हणजे काय असतं? साहित्य म्हणजे खूप साऱ्या चांगल्या लोकांनी लिहिलेलं कंटेंट म्हणजे साहित्य, म्हणजे त्यांनी दिलेल्या कविता, त्यांनी लिहिलेले ग्रंथ, त्यांनी लिहिलेल्या कादंबऱ्या, ज्या की काय करतात एखाद्या लँग्वेजमध्ये जे आहे ते त्या लँग्वेजची शोभा वाढवण्याचं काम करतात, म्हणजे साहित्य प्रकार ज्याला आपण म्हणू, साहित्य म्हणू. मग याच्यामध्ये शोध, घडी है ना, गडी असे साहित्य प्रकार तुम्हाला आहेत. त्यानंतर भाग 4 मध्ये मुलाखत आहे, माहिती पत्रक आहे, अहवाल आहे आणि वृत्तलेखन आहे. आले लक्षात? आणि भाग 5 मध्ये तुम्हाला वाक्यप्रचार, समास, प्रयोग, अलंकार, निबंध लेखन म्हणजे तो व्याकरणाचा पार्ट आहे. बघा हा आहे तुमचा मराठीचा पूर्ण अभ्यासक्रम. मराठीचं पुस्तक तुमच्याकडे आहेच. अभ्यासक्रम मी तुम्हाला सांगितलाच काय, पूर्ण स्वतः लिहिलंय, सगळी मेहनत घेतली तुमच्यासाठी. आता याच्या पुढे जो पार्ट आहे तो फार महत्वाचा आहे. पुढचा जो पार्ट आहे तो आहे तुमचा पेपर पॅटर्न आणि इथेच आपण स्ट्रॅटेजी डिस्कस करणार आहोत. बघा मला एक सांगा, क्लास 10th मध्ये तुम्ही खूप चांगला अभ्यास केला मराठीचा, मला माहिती आहे मराठीचा अभ्यास 10वीत खूप चांगले लेकरं करतात, पण 12वीत आल्यानंतर त्यांना फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ, बायोतूनच वेळ भेटत नाही, तर ते इकडे 10वी वाल्यांना नाही सर मराठीला कसा वेळ देतील? बरोबर की नाही? यस सर, तुम्हाला माहिती आहे नाहीये, ठीक आहे, काही हरकत नाही, वेळ नाही द्यायचा, एकच दिवसात सगळं करून घ्यायचं, ते सगळं सांगतो. ठीक आहे, यस. मराठी भाग 1 बघा, भाग 1 मध्ये गद्य आहे, 20 मार्कचे प्रश्न तुम्हाला इथे येत असतात आणि 10वीत तुम्ही अभ्यास केलेला आहे, 10वीत अभ्यास केलेला आहे तुम्ही, 10वी मध्ये अभ्यास तुम्ही केलेला आहे. आणि मराठीमध्ये तुम्हाला माहिती आहे ग्रामर, पॅरेग्राफ आहे, कवितेवरती पण पॅरेग्राफ वाचायचा आणि आन्सर द्यायचा, तेवढा दिमाग फक्त तुम्हाला पाहिजे. ठीक आहे, बघा विभाग 1 गद्य 20 मार्कचे प्रश्न येतात, पद्य 10 म्हणजे 16 मार्कचे प्रश्न येतात. बघा ह्या ज्या 2 गोष्टी आहेत ना, ह्या तुमच्या तुम्ही वाचला पाहिजे. एक तर पुस्तक, एकदा तरी काय करायचं, पुस्तक वाचून घ्यायचं, कारण पुस्तकातलेच पॅराग्राफ येत असतात. प्रत्येक चॅप्टरमध्ये म्हणजे प्रत्येक धड्यामध्ये आणि प्रत्येक कवितेमध्ये नेमकं दिलेलं काय आहे, कशावर कविता आहे, त्या कवितेचा अर्थ काय आहे, हा तुम्हाला असला माहीत पाहिजे. कारण जेव्हा मग त्याच्यावर जो पॅराग्राफ येईल, पॅराग्राफ आल्यानंतर तुम्ही तो इझिली सॉल्व्ह करू शकता, कारण ऑलरेडी एकदा तुम्ही वाचलेला असेल. दुसरी गोष्ट सर्वात महत्वाचा, स्टार. तो आपल्या लिए स्टार कोण आहे? ये 3 आहे. स्टार कोणकोणते आहेत? विभाग 3, विभाग 4 आणि विभाग 5 हे आपल्यासाठी स्टार आहे. विभाग 3
याच्यामध्ये साहित्य प्रकार आणि कथा येत असतात जे तुम्हाला 10 मार्क देऊन जातात. विभाग 4 उपयोजित मराठी 14 मार्क्स देऊन जातात आणि विभाग 5 20 मार्क देऊन जातात. आता हे दोन गोष्टी आहेत तर ह्या नॅचरल आहे. एकदा फक्त मराठीचं पुस्तक वाचून घ्यायचं, एकदा दोनदा वाचून घ्यायचं, ऑटोमॅटिक सगळं समजून जाईल परीक्षेत, म्हणजे तुमच्या या कथेमध्ये, तुमच्या म्हणजे धड्यामध्ये, कवितेमध्ये काय दिलेलं आहे. धडा आणि कविता विभाग 1-2 वरचे प्रश्न त्याच्यावरच असतात. आता विभाग 3 साहित्य प्रकार आणि कथा काय करायचं, हे कथेवर आधारित प्रश्न आहे. ठीक आहे, कथेवर आधारित प्रश्न हे साहित्य प्रकार तुमच्या पुस्तकामध्ये असतील किंवा मग तुम्हाला वेगळे एखादी कथा किंवा साहित्यामध्ये एखाद्या लेखकाचं साहित्य तुम्हाला तिथं दिलं जाऊ शकतं आणि त्याच्यावरतीच प्रश्न असतात आणि ते ऍक्टिव्हिटी बेस असतात. ठीक आहे, म्हणून सेंटरवरती याच्याबद्दल काहीच तुम्हाला भेटत नाही, कारण हे ऍक्टिव्हिटी बेस असतात, हे तुम्हाला स्वतः सॉल्व्ह करावं लागतात. ठीक आहे, येस. आता याच्यामध्ये उपयोजित जे मराठी आहे 14 मार्कचं आहे, याच्यामध्ये काय काय असतं बघा, मुलाखत आणि माहिती पत्रक. बस सिंपल गोष्ट आहे. मुलाखत काय असते, मुलाखत कशी घ्यायची, काय घ्यायची, हे सगळं तुम्हाला करावं लागेल आणि माहिती पत्रक नेमकं काय असते सगळं करावं लागेल. आता मी जर तुम्हाला असं म्हटलं की जर तुम्हाला हे दोन्ही गोष्टी जर एका PDF मध्ये दिल्या तर, म्हणजे एक PDF बनवली आहे आम्ही 20 ते 30 पेजेसची आणि त्या पेजेसमध्ये आपण पूर्ण उपयोजित मराठी आणि तुमचं व्याकरण, उपयोजित मराठी आणि व्याकरण म्हणजे 14 आणि 20 असे 34 मार्क्स जर तुम्हाला तुमचे कन्फर्म करायचे असेल तर याची ऑलरेडी माहिती पत्रक काय असतं, नंतर तुमचं मुलाखत काय असते, मुलाखतीचे काय टाईप असतात, कशा पद्धतीची मुलाखत असते, कोणती काळजी घेतली पाहिजे, कोणती नाही घेतली पाहिजे. सो ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहेत ऑलरेडी बायोस्टडी ॲपवरती. 30 रुपीज त्या PDFची प्राईज आहे. आय थिंक बस एक प्राईज आहे ती तुम्हाला पे करावी लागेल बस. परंतु मी गॅरंटी देऊन सांगतो की उपयोजित मराठी आणि मराठी व्याकरण हे दोन्ही पण गोष्टी त्यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. जर तुम्हाला PDF नाही घ्यायची तुम्ही स्वतः पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही आहे याच्यामध्ये, ही तुम्हाला गोष्ट लक्षात घ्यायची आहे. ठीक आहे, म्हणजे विभाग 1 विभाग 2 1-2 हे तर तुम्हाला नॅचरलच आहे, जे तुम्ही वाचून सोडवू शकाल. विभाग 3 तुमचा साहित्य प्रकार आहे, तुम्हाला कोणतं साहित्य देतं, म्हणजे तिथं एखाद्या लेखकाचा कविता देतं किंवा तुम्हाला तिथं एखादा कादंबरीचा एक पॅराग्राफ देतो, ते सगळं त्याच्यावर डिपेंड आहे. सो मग तुम्ही ते परत वाचणार तर तिथं ऑलरेडी तुम्हाला ते लक्षात येईल. ठीक आहे, नंतर इकडे बघितलं आपण तर विभाग 4 आणि विभाग 5 मध्ये जे आहे ते तुम्हाला ऑलरेडी मी एक PDF दिलेली आहे, त्या PDF वरून अभ्यास करा, बायोस्टडी ॲपवरती डाउनलोड करून बघू शकता. ठीक आहे, व्याकरण 10 मार्क्सचं आहे आणि निबंध 10 मार्क्सचा आहे तुमच्या व्याकरण लेखनमध्ये, म्हणजे विभाग 5 मध्ये. विभाग 1 20 मार्कचा, विभाग 2 16 मार्कचा, विभाग 3 10 मार्कसाठी, विभाग जो 4 आहे तो 14 मार्कसाठी आलेला आहे आणि विभाग जो 5 आहे ना तो 20 मार्कसाठी आलेला आहे. 20 मार्क पैकी बघा 10 मार्क तुमचे निबंधावर असतात आणि 10 मार्क तुमचे व्याकरणावरती असतात. ही गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यायची आहे. व्याकरण खूप सोपं आहे, म्हणजे ठराविक 5-10 टॉपिक आहे, ते जर तुम्ही केलं व्याकरणचे मार्क आले. निबंधामध्ये 10 मार्कचा निबंध आहे, मग तुम्ही किती विचार करता, किती चांगल्या पद्धतीने लिहिता आणि किती जास्त लिहिता त्याच्यावरती तुम्हाला निबंधाचे मार्क्स भेटणार आहे. पण हे हातातले मार्क्स आहेत तुम्हाला सांगतो. आणि पेपर जेव्हा तुमच्या समोर आला ना तुम्ही डायरेक्टली तुम्ही विभाग 4 लिहू शकता. विभाग 4 क्वेश्चन नंबर 1, विभाग 5 क्वेश्चन नंबर 1 आणि ते झाल्याच्या नंतर मग विभाग 1 वर जाऊ शकता, कारण विभाग 1 आणि 2 मध्ये ऍक्टिव्हिटी बेस्ड क्वेश्चन्स आहेत, जे क्वेश्चन तुमचा टाइम घेत असतात आणि मार्क कमी भेटतात. एकाच मार्कसाठी असतो पण ते पूर्ण पॅराग्राफ वाचून त्याचा आन्सर काढावं लागतं, म्हणजे टाइम जास्त घेतात, मार्क कमी असतात. पण इथं विभाग 4-5 हे जास्तीत जास्त मार्क्स देणारे आहेत आणि इथं जास्त टाइमपास नाहीये. दिमाग लावायचा, पटापट स्पीडनं लिहायचं आणि मार्क्स घ्यायचे. मला असं वाटतं मराठीसाठी एकही तुमचा कन्फ्युजन इथे राहिलेली नसेल, एकही तुमचा डाऊट राहिला नसेल जो की सॉल्व्ह झाला नाही या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला वाटत असेल नाही सौरवदादांनी आपल्यासाठी मेहनत घेतली आहे, तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा वाटला. आणि मराठीचं टेन्शन खतम, आजपासून टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन खाली देणे का, राईट, टेन्शन खाली देणे का. टेन्शन घ्यायचं नाही, फक्त टेन्शन द्यायचं कोणाला, पेपर चेक करणाऱ्याला, की एवढं चांगला यांनी पेपर कसा लिहिला आणि याला कोणी सांगितलं. ठीक आहे, कोणी सांगितलं, ठीक आहे, सांगू नका कोणाला. चला भेटूया उद्याच्या लेक्चरमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.